अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर भाजपचाच असेल, जिंकण्याची क्षमता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, असे विधान आमदार राहुल आवाडे यांनी केले। माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महायुतीकडे उमेदवारांची भक्कम फळी आहे। उलट महाविकास आघाडी उमेदवारांअभावी पती पत्नीला उमेदवारी देण्याच्या विचारात आहे, असा उपरोधिक टोला आमदार राहुल आवाडे यांनी लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध योजनांच्या मंजुरी पत्राचे वाटप, चौक सुशोभीकरण व पेयजल उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते। मतचोरी आरोपाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींसह राज्यातील व शहरातील महाविकास आघाडी यांच्या टीकेवर आमदार राहुल आवाडेंनी आज चोख प्रत्युत्तर दिले। मतचोरीच्या आरोपांवर थेट बॅलेट पेपरवर निवडणुका होणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला। विरोधकांवर हल्ला चढवताना ते म्हणाले की तुम्ही कच्च्या मतदार याद्या घेऊन त्यात तपासून घ्या, भागातील सर्व मतदारांची नावे आहेत की नाहीत याची खात्री करा, कारण विकासाचा अजेंडा व केलेली विकास कामे याच्या जोरावर सभागृहात बहुमताचा आकडा आमचाच होणार आहे। मतचोरीवरून आमच्या नेत्यांच्यावर होणारे चुकीचे आरोप आम्ही खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शहरातील पाणी प्रश्न आणि महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवार या मुद्द्यावर आमदार आवाडेंनी खरपूस समाचार घेतला। विकासाचा अजेंडा नसल्याने अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी मतचोरीचे आरोप करते, पण आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर होतील आणि त्याच बॅलेट पेपरवर जनता महाविकास आघाडीचं खरं रूप उघड करेल, असा हल्लाबोल आवाडेंनी केला। देशात व राज्यात विकासाची गंगा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाहतीये, यावर जनतेचाच शिक्कामोर्तब होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने केवळ पाण्याचं राजकारण सुरू असल्याचा टोला लगावत आवाडेंनी लवकरच पंचगंगा नदीतून 25 MLD अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट केलं। शिवाय शहरात उभारण्यात येणाऱ्या 6 नवीन जलकुंभांमुळे इचलकरंजीचा पाणी प्रश्न भूतकाळात जमा होईल अशी खात्री त्यांनी दिली। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, सुनील पाटील, मनोज साळुंखे, अजित मामा जाधव, श्रीरंग खवरे, शशिकांत मोहिते, बाळासाहेब माने, प्रकाश मोरे, तानाजी पवार, सपना भिसे, सीमा कमते यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सगळ्यांना कल्पना आहे या मंचकावरती बरेच इच्छुक उमेदवार साहेब या ठिकाणी बसले, काही फिक्स उमेदवार पण आहेत, हेही असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। बरेच उमेदवार या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक वेगळं कार्य, वेगळं काम आता या परिसरामध्ये या ठिकाणी होतंय। आणि खात्रीपूर्वक साहेब आपल्याला मी खात्रीपूर्वक सांगतो, इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचा असेल। आपल्याकडे 65 उमेदवार आहेत, 65 उमेदवारांच्या पैकी 65 ठिकाणी आपले ताकदीचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक जण निवडून आला तर आश्चर्य वाटता कामा नये। आणि ज्यावेळी निवडून येतील, ज्यावेळी निकाल लागेल, त्या परत आपल्यावरती ते राहुल गांधी वोट चोर हे ते अशा आरोप जे होतात ते त्या पद्धतीचे होणार आहे। परंतु यावेळी निवडणूक आयोगानं एक निर्णय घेतलाय, मतदान हे आता मशीनवरती न होता आता बॅलेट पेपरवरती होणार आणि बॅलेट पेपरवरती होणार असल्यामुळे मशीन मॅनेजमेंट हे आता काय तो जे आरोप करतात तो काय प्रकार होणार नाही, आता खरं ते आता लोकांच्या समोर येईल आणि ती ताकद, तो आशीर्वाद आता परत आपल्या ह्या इचलकरंजीच्या जनतेचा कल सतत हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे। माननीय देशाचे नेते आणि आमचे पंतप्रधान, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावरती विश्वास आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय कुशल नेतृत्व या परिसरामध्ये, या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे। हे लोकांच्या माध्यमातून आता शिक्के मारून त्या ठिकाणी होणार आहे, बटन दाबून न होता शिक्के मारून होणार आहे, हे म्हटलं तर काय चुकीचं होणार। मी आत्ताच आवाहन करतो, इथे आता मीडियावाले आहेत, युट्यूब चॅनलवाले आहेत, माझी मुद्दाम नाही ह्याची हेडलाईन्स घ्या, मतदार याद्या, कच्च्या मतदार याद्या जाहीर होणार आहेत, त्या चेक करा, नंतर म्हणायचं नाही वोट चोर झालं, हे झालं ते झालं। तुम्हाला तुमची जागा आम्ही आमच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ। कुठेही अशा पद्धतीचा आरोप जे आपल्या भारतीय जनता पार्टीवरती होतात, नेत्यांच्या वरती होतात, ते खपवून घेणार नाही। तुम्हाला मी आवाहन करतो, ज्यावेळी कच्च्या याद्या जाहीर होतात त्यावेळी तुम्ही जाहीर बघा, याद्या तुमच्या संबंधित लोकांची नावं आहेत की नाही चेक करा, नसेल तर नंतर आमच्यावरती आरोप करू नका, हे मी जाहीर आव्हान या विरोधकांना या ठिकाणी करू इच्छितो। आज
निवडणूक लागल्यानंतर काही नियोजन नसते साहेब विरोधकांच्या वरती, त्यांच्याकडे काही बघायचं त्यांची मानसिकता नसते, उगाच काही आरोप करायचं आणि पक्षाला आमच्या भारतीय जनता पार्टीला नेत्यांना बदनाम करायची ही भूमिका विरोधकांकडे आहे आणि तीच भूमिका या इचलकरंजी परिसरातल्या महाआघाडीकडे ती भूमिका आहे. साहेब पाण्याचा प्रश्नावरती आरोप करतात, पाण्याचा प्रश्न आरोप करत असताना आम्ही काम करतोय. आता परवाच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर आपण पाण्याचं पाईपलाईनचं उद्घाटन केलं. 15 दिवसात साहेब अतिरिक्त 15 दिवसात आता इचलकरंजीला अतिरिक्त साधारण 25 MLD पाणी आपल्या पंचगंगेच्या त्या ठिकाणी मिळणार आहे. आपल्या इचलकरंजी परिसरामध्ये नवीन 6 टाक्या होतात, त्या 6 टाक्यामध्ये साधारण 68 लाख लिटर पाणी साठवायची क्षमता आहे. 3 टाक्या बांधून तयार आहेत मामा, 3 टाक्या बांधून तयार आहेत. एक 12 लाख लिटरची 102 परिसरामध्ये संजय केंगरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी बांधून तयार आहे. एक 20 लाख लिटरची पाण्याची टाकी आपल्या शिवतीर्थ पाण्याच्या फिल्टरच्या परिसरामध्ये एक बांधून तयार आहे आणि गुरु टॉकीच्या इथं 25 लाख लिटरची पाण्याची टाकी तयार आहे. अतिरिक्त येणाऱ्या काळामध्ये आपण शुद्ध केलेलं पाणी, स्वच्छ केलेलं पाणी भागाभागामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी अतिरिक्त 1,25,00,000 लिटर पाणी आपल्याला साठायची क्षमता या इचलकरंजीमध्ये होणार. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता भूतकाळ होऊन जाईल अशी परिस्थिती इचलकरंजी परिसरामध्ये आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण चांगलं काम करत असताना माननीय अण्णा आणि माननीय हळवंकर साहेबांनी बीजेपी कार्यालयामध्ये तिथं एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या निमित्तानं दोघांनाही सांगितलंय की निवडून येणारा मेरिटवरचा कार्यकर्त्याला त्या नेत्यांना त्या ठिकाणी तिकीट द्यायचं. कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे हा विषय नाही आहे, निवडून येणारा मेरिट पाहिजे. कारण की शेवटी लोकशाहीमध्ये आपण ज्यावेळी काउन्सिल हॉलमध्ये कुठलंही कार्य करत असेल, काम करत असेल तर तिथं त्या ठिकाणी डोकी मोजली जातात. हात कोण वरती केलं हे त्या ठिकाणी बघितलं जातं, ती संख्या किती असणार आहे त्या ठिकाणी ते बघितलं जातं. म्हणून जवळचा लांबचा न करता निवडून यायचा मेरिट आणि आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी निवडून यायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायचा आहे. आपल्या विरोधकांच्याकडे अजेंडा नाही आहे. आता माझ्या कानावरती असं आहे की प्रत्येक जण आपापल्या घरातल्या 2-2 सीटा उभं करायचा त्यांचा अजेंडा ठरला. नवरा एका वॉर्डात, बायको एका वॉर्डात, अशा पद्धतीचं सगळ्यांना तुला तिकीट पाहिजे ना ठीक आहे तुला, पण तुझी बायको या वॉर्डात, तू या वॉर्डात, अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी चालू. कारण की उमेदवार त्यांना मिळत नाहीये, अशा पद्धतीची परिस्थिती त्यांच्याकडे त्यांची झाली आहे. आणि आपल्याकडं प्रामाणिक उमेदवार आणि चांगले उमेदवार, निवडून येणारे उमेदवार, लोकांच्या संपर्कात, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाणारे उमेदवार हे आपल्याकडे भरपूर असल्यामुळं आपला विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. चांगलं कार्य करण्यासाठी एकत्र राहूया, गावच्या विकासासाठी एकत्र राहूया, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. इचलकरंजी प्रतिनिधी अमोल नांद्रे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.